साईराम मित्रांनो, दीप बागुल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मी आज चाललो आहे पायी शिर्डीला. तर आजचा प्रवास देवघर ते कलबे हा आपला आजचा प्रवास असेल. तर माझ्या व्हिडिओ बघायचे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलला, तुम्ही बघत राहा. सकाळी तयारी वगैरे केली आणि गुड्डू भाऊ माझ्यासोबत आला मला सोडायला कुडूसला आला. तर तिथपर्यंत आमची तिकडची जी टेम्पो 2 नंबरची रे. आमच्या गाडीजवळ आलो मस्तपैकी. तिथपर्यंत आमची पालखी अर्ध्या रस्त्यामध्ये होती. तिथपर्यंत आम्ही असंच फिरत होतो. आमची बॅग ठेवायची टेम्पो आणि आमचा अजित भाऊ, सोपान भाऊ, सूरज भाऊ बॅग वगैरे टाकून घेतली गाडीत. तिथपर्यंत आमची आली पालखी. मग पालखीला जॉईन झालो, दर्शन वगैरे घेतले. पालखी गेली पुढे, आम्ही मागेच थांबतो. खूप खड्डे आहेत रस्त्याला आमच्या कुडूस ते वाडा. आमचा जयेश भाऊ बघा, खूप सेवा करतो. साई सेवक आहेत ते. साई भक्तांची खूप सेवा करतात ते. त्यांच्या घरी आलो बघा, किती छान घर आहे त्यांचं. छास वगैरे, कोणाला पाणी प्यायचं तर पाणी पितात. दरवर्षीप्रमाणे असेच सहकार्य करतात ते. आणि मग निघालो हळूहळू चालत. रस्ता बघा किती खराब आहे. बघा माझा मित्र कसा, विवेक चौधरी पाणी वाटप करतो साई सेवकांसाठी. एकच लक्षात ठेवायचा, हे वर्षी तुम्हाला नाश्ता द्यायला मी नाही. 2 दिवस संपत राहत. डॉक्टर काय बोलतो त्याच्यावर आहे. ड्रायव्हर आहे ना 2 दिवस फक्त. आजचा ना उद्याचा दिवस आहे त्यांना चेकअप करून घेतो ना, मग 8 दिवस निवांत. येऊ का? मग काय हळूहळू चालत आलो नेरोलीकडे. खूप चाललो, नेरोलीला आलो. मग मस्त नाश्ता करायला इथेशी वडापाव वगैरे असतात दरवर्षीप्रमाणे. मग ते वडापाव वगैरे खातात सर्व मुलं इथे. नाश्ता वगैरे केला मस्तपैकी. मग निघालो हळूहळू चालत निघालो. खूप थकलो होतो चालून. मग उसाचा रस प्यायला घेतला. बघा अजित भाऊ, सोपान भाऊ. ही रोडवाला इथे वैताग आणलाय. कधी पुरा करतात ना कधी नाही. नुसतं काम चालू आहे त्यांचा. त्रास देऊन ठेवला आम्हाला सगळ्यांना. तिथपर्यंत हळूहळू चालत आलो. मस्त शरीरपाळा हळूहळू चालत. हा बघा, तुम्हाला जायचं असेल तर बॅनर नक्की होतं. आलो वाड्याला, खंडेश्वरी नाक्यावर आमचा वाडा. फुल खरेदी केली. मी गॉगल घेतला, कोणी काय घेतला बघा कसे गॉगल माणसं. वाडा बस स्टँड, आमचा वाडा बस स्टँड. मग आम्हाला मस्तपैकी हनुमानाचं मंदिर दिसलं वाड्यामध्ये. मग दर्शन घ्यायला गेलो मंदिरामध्ये. कसं मस्त बनवलं, आय लव वाडा. मग
निघालो फटाक्यांच्या दुकानात. तिथं आमचं जेवण होतं. मग आलो जेवणाला. इथे दुपारचं आमचं जेवण असतं दरवर्षीप्रमाणे. ठिकाणावर आलो, सगळी आरती चालू. मग आरती वगैरे झाली. मुलांनी दर्शन वगैरे घेतलं छान असं. घेतलाय छोटासा आम्ही फार मोठा आहे ना, एवढा खेचवायला नाही. त्याला घेतला आता गावरला जरा उठला बस का आता ब्लॉक काम राहणं बघ यार. आता गप्पा गोष्टी केल्या आणि मग सर्वांनी घेतलं जेवायला. हे बघा आमची मंडळी, चिराग भाऊ, सोपान भाऊ, अजित भाऊ, प्रसाद दादा, अशी सर्व मंडळी बसली होती जेवायला. छान असं जेवण वगैरे करतात. मग निघालो आम्ही फटाके आणायला काकांच्या दुकानामध्ये. फटाके वगैरे घेतले आणि मग निघालो हळूहळू चालत. आलो चालत. तिलसा कधी आलो काही समजलंच नाही. हा बघा तिलसाचा ब्रिज. आमचा तिलसाचा मंदिर खूप जागृत देवस्थान आहे. इथली खूप मोठी हिस्ट्री आहे. तुम्ही गुगलला सर्च करून बघू शकता. घेतल ब्लॉक आम्ही आलोय मंदिरामध्ये. माझा पहिला घे. आज नीट दर्शन घे. पोहोचलं पाहिजे, पाऊस नाही आला पाहिजे. आला तरी थांबला पाहिजे अर्ध्या रस्त्यात. दर्शन वगैरे घेतले. इथे बघा, इथे मासे असतात. तुम्हाला जर मासे बघायचे असतील इथे खूप असा जागृत मासे, तुकडी मासा, नथनी मासा असे प्रकारचे मासे आहेत. तुम्हाला बघायचे असतील तर नक्की या. बघा आम्ही मस्तपैकी. हा बघा किती छान असा वॉटरफॉल आहे, छोटा छोटा. आणि असं वाटत होतं की पाऊस येईल खूप. वातावरण बघा किती छान झालं आहे. वारा तर सुटला होता खूप. आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये होतो ठिकाणाच्या. बघा किती भात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं यंदा. यावर्षी त्याचा भात पडला आहे. पावसाने तर पूर्ण वाट लावून टाकले. ज्यांनी ज्यांनी कापलं आहे, जोडलं आहे त्यांचं झालं व्यवस्थित, बाकी त्यांचं नाही. तिथपर्यंत आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये होतो आणि आला पाऊस. पाऊस आहे का पुढं? हळूहळू पाऊस आला होता जोरामध्ये. एक छोटंसं मंदिर होतं तिथे सगळे आम्ही पटापट गेलो. काय नाही, एकदम खाली घर आहे हायवेला. एवढा छोटा रस्ता, त्याच्यात पण मी भाई गाडी घेऊन आलाय. माणूस पण पास नाही होती एवढीशी एवढा छोटा रस्ता आहे. मग एक ठिकाणी आम्ही चाय प्यायला थांबलो. खूप पाऊस चालू झाला. आज सकाळी पहाटे टिप चालू. नाही व्हिडिओ काढला, दुसरी व्हिडिओ काढायला. हा द्या, थंड द्या. बघा किती जोराचा पाऊस आला म्हटलं. आम्ही थांबलो चाय प्यायला. पाऊस थांबला मग निघालो हळूहळू चालत. तिथपर्यंत तर रात्र झाली होती. बघा कसे चालतात. कलंबे गावामध्ये पोहोचलो पण लाईटच नाही. लाईटच गेली होती. मग टेम्पोमध्ये आलो शोधायला. आपल्या एक माझी 1 2 3 5 बॅगा आहेत बरोबर. सफारी आहे का? हा बरोबर 5 बॅग आहेत. फायनली कलम्याला पहिली वस्ती आम्ही पोहोचलोय. बॅगा काढतोय मी. बॅगा दाखवतो.
मग बॅगा वगैरे काढल्या. संकेत दादाच्या मित्राच्या घरी आलो आम्ही बॅग ठेवायला. मग काकांकडे मस्त आंघोळ वगैरे धुतली आणि मग निघालो. भजन चालू होते तिकडे मंदिरामध्ये हनुमानाच्या. भजन करता करता गेली लाईट.
मित्रांनो, आपले व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.